सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पुरस्कारांचेही विद्यार्थ्यांना वितरण. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील अगस्ती एज्युकेशन संस्थेच्या सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या समारंभात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रोत्साहनपर उपक्रम सातत्याने राबविले जातात. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळत असल्याबद्दल उपसरपंच सुभाष गायकर यांनी डॉक्टर आरोटे यांचे विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी श्री अगस्ती एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शिरीषजी नाईकवाडी, श्री सतीशजी नाईकवाडी, ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आरोटे, माजी उपसरपंच भारत आरोटे, पोलीस पाटील शिवाजी हांडे, ॲडव्होकेट के.बी. हांडे, माजी सरपंच देवराम गायकर, सागर गायकर, करंडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत गोंदके, सौ शारदाताई गायकर, शालूबाई कोंडे, उद्योजक प्रकाश शेठ भळगट, जनार्दन हासेसर, अरुण कोतेसर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता 12वी विज्ञान या वर्गामध्ये एकूण असं फोटो काढता मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते. 10वीचे आपल्या आयुष्यातील 10वी म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्याला आपले केलेले कष्टाचे फळ आणि आपण केलेली मेहनतीचे फळ हे आज सत्कार समारंभातून आपल्याला दिसले. आपण केलेली मेहनत आणि आपण केलेले सातत्याने प्रयत्न हे आपल्याला आपल्या सत्कारातून दिसते. 10वीची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या वर्षात अभ्यासासोबतच वेळेचे नियोजन, सातत्य, संयम आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा असते. सुरुवातीला अभ्यासाचे दडपण आणि परीक्षेची भीती वाटत असते, पण ती शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास यामुळे प्रत्येक अडचणीवर मात करण्यात येते. या प्रवासात मला एक गोष्ट शिकायला मिळाली. यश हे एका दिवसात कधीच मिळत नसते. ते रोज केलेल्या सातत्याने व सतत प्रयत्नाने मिळत असते आणि मी केलेल्या प्रयत्नांचे फळ हे मला आज दिसले. आजच्या सत्काराचे फळ या यशाच्या रूपाने मला मिळाले. हे यश केवळ माझे नाही, यामध्ये माझ्या आईवडिलांचा व माझ्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींची साथ यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय हे शक्य झाले नसते. आजचा हा सत्कार आमच्यासाठी शेवट नसून नव्या स्वप्नांची आणि नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे. यापुढेही प्रामाणिकपणे मेहनत करू आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनण्याचे प्रयत्न आम्ही करू. शेवटी हा सुंदर सत्कार सोहळा आयोजित करणाऱ्या माझ्या शिक्षकांचे व सर्वांचे मी आभार मानते. मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानते. आज हा माझा सत्कार होत आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा सत्कार केवळ माझा नसून माझ्या आईवडिलांचा, तुम्हा सर्व शिक्षकांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. माझ्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून धन्यवाद मानते. त्यांनी आम्हाला फक्त पुस्तकातील ज्ञान नाही दिले, तर जीवनात योग्य निर्णय कसे घ्यायचे, वेळेचे महत्त्व आणि वेळोवेळी गायडन्स, सपोर्ट आणि मोटिवेशन यामुळेच आज मी या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली आहे. आता माझ्या प्रिय ज्युनियर्सना मला एकच सांगायचं आहे, कॉलेज लाईफ खूप सुंदर आहे, पण तुम्ही यावेळी खूप अभ्यास करायला पाहिजे. स्वतःसाठी करा. तुम्ही कोणताही अभ्यास करताना मी शिक्षकांसाठी करतोय, आईवडिलांसाठी असं मानत न ठेवता तुम्ही स्वतःसाठी करा. खरा प्रामाणिकपणे अभ्यास करा. सक्सेस एका दिवसात मिळत नाही, पण रोज केलेली छोटी मोठी मेहनत मोठी यश नक्की मिळवून देते. आणि आपण सर्वजण खूप लकी आहोत की आपल्याला एवढा सुंदर स्टाफ मिळालेला आहे. बाकीच्या इतर कॉलेजेसमध्ये गेला तर एवढे समजून सांगणारे शिक्षक तुम्हाला भेटणारही नाही. खरंच या शिक्षकांनी मला 5वी ते 12वी या 8 वर्षांच्या प्रवासामध्ये केलेले योगदान हे मला शब्दात देखील मांडता येणार नाही. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानते. थँक्यू. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 32व्या वर्षी
निधड्या छातीनं ज्यांनी मृत्यूला झुंज दिली ते छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांना ज्यांनी घडवलं वाढवलं, स्वराज्याची प्रेरणा दिली त्या राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही आपल्या देशाची राज्यव्यवस्था चालते ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवादन करतो. खरं तर आज आपल्या सह्याद्री विद्यालयाच्या ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होतोय आणि या सत्कार समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे त्या विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्या बालमित्रांना, खरं तर ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार झाला त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर या यशामध्ये फक्त त्या विद्यार्थ्यांचाच वाटा नाही तर त्यांना शिकवलेल्या त्यांच्या शिक्षकांचा, त्यांना घडवलेल्या वाढवलेल्या त्यांच्या आईवडिलांचा, पालकांचा देखील मोठा वाटा आहे. कारण खरं तर पालक आपल्या मुलांना घडवत असताना आपल्या सगळ्या स्वप्नांना बाजूला ठेवतात आणि शिक्षक खरं तर आपल्या विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देत नाही तर त्यांना समाजात कसं वागायचं याचं ज्ञान देखील देत असतात. म्हणून त्या शिक्षकांचं आणि त्या पालकांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर शिक्षणाचं महत्त्व सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस यशाची गुणगुण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण खरं तर या शिक्षण घेत असताना आपण तन मन धनाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर आपण फक्त शिक्षण घेणंच गरजेचं नाही, शिक्षणातून फक्त आपण पुढे जाणंच गरजेचं नाही तर आपण समाजाचं काहीतरी घेणं देणं लागतं याचं भान देखील आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं तर मी आधी एका कार्यक्रमात सांगितलंय फक्त ज्यांचा सत्कार झाला ही संख्या एवढीच न राहता आपण या ठिकाणी जेवढे विद्यार्थी आहात या ठिकाणी सत्काराचे जे असतं सामान ते कमी पडलं पाहिजे एवढं आपण सर्वजणांनी या ठिकाणी आपलं योगदान दिलं पाहिजे. खरं तर जाता जाता एकच सांगतो की आपण सर्वजण शिक्षणाचा अधिक तेजस्वी करूया आणि ज्ञान, संस्कार व कर्तृत्व याच्या बळावर समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊया. पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी विद्यालयाने मला आमंत्रित केलं त्याबद्दल विद्यालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, सर्वच अतिथीगण, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला गेला ते सर्व विद्यार्थी आणि तुम्ही सर्व उपस्थित विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेचा सर्व शिक्षकांचा स्टाफ. खरं तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे एक अतिशय प्रेरणादायी आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने यश संपादन केलं त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पुढील त्यांच्या जीवनामध्ये यशासाठी त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं सातत्य आणि चिकाटी ठेवून आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांना मी माझ्या वतीनं खूप खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी, पुढील शैक्षणिक त्यांच्या शिक्षणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरं तर अजून ह्या व्यासपीठावर येण्याचा मान मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांना सांगतो की हे व्यासपीठ सातत्य, चिकाटी आणि तुमची जिद्द याच्या जोरावर निश्चितपणे पुढील कार्यक्रम तुमच्यासाठी निश्चितपणे असेल. सर्वांनी मेहनत करा आणि आज ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सत्कार समारंभ आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आमचा अभिमान, स्वाभिमान ॲडव्होकेट खंडेसाहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी शिरीषजी नायकवाडी, सतीशजी नायकवाडी सर, त्याचप्रमाणे सन्माननीय सर्वच व्यासपीठ, नावं भरपूर आहे, मी क्षमा मागतो कारण विद्यार्थी बऱ्याच वेळापासून बसलेले आहेत आणि मनोगतही भरपूर या ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना अगदी चांगल्या पद्धतीने जे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात ते मार्गदर्शनासाठी ॲडव्होकेट हांडेसाहेब यांना आपण सर्वांनी मिळून बोलण्यासाठी थोडासा जास्त वेळ देऊया. ते आपल्यासाठी बोलतील म्हणून सर्वांची क्षमा मागतो. सर्वप्रथम या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी आहे
स्कॉलरशिप असेल, MMNS असेल, निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे 10वी व 12वी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जे यांनी घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे, सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्यानंतर तुम्हाला जे हे यश प्राप्त झालेलं आहे, त्या यशामागे खरोखर ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी हे यश प्राप्त करण्यासाठी संधी प्राप्त करून दिली, तुम्हाला मार्गदर्शन केलं, ते सर्वच आमचे 5वी ते 10वीचा जो स्टाफ आहे, शिक्षक आहे, प्राचार्य शेलार मॅडम असतील, गरोडे सर असतील, या ठिकाणी सर्वच शिक्षक, मी आपल्या सर्वांचा एक या ठिकाणी गावचा प्रथम नागरिक म्हणून आपलं सर्वांचं या ठिकाणी मनोमन या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आमच्या या विद्यार्थ्यांना यश प्राप्त करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आपला आहे. खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर सह्याद्री विद्यालयाची परंपरा, आपलं जे अगस्ती एज्युकेशन आहे, त्या अगस्ती एज्युकेशनमध्ये सह्याद्री विद्यालयाची परंपरा नेहमीच या ठिकाणी उच्च राहिलेली आहे. आणि मी या ठिकाणी संस्थेचे जे सेक्रेटरी आलेले आहे, सतीशजी नायकोडी, शिरीषजी नायकोडी, खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो की आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या शाळेकडे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लक्ष देता. त्याचप्रमाणे आम्ही वेळोवेळी काही आपल्याला मागणी करत असतो, शिक्षकांची असेल, सर्वच सुविधांची असेल, आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता, म्हणून आपलं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी मला आता संजयनी सांगितलेलं आहे की गावकरी मार्फत जे आमचे आरोटे आहेत, विश्वासराव आरोटे, ते या ठिकाणी मला वाटतं त्यांनी इकडे बक्षीस रूपाने काहीतरी पुस्तकं वगैरे आपल्याला या ठिकाणी ट्रॉफी, सर्टिफिकेट, आहे. ट्रॉफी, आणि हा कार्यक्रम ट्रॉफी आणि सर्टिफिकेट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. त्यांचा हा कार्यक्रम आपल्या शाळेपुरताच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी कौतुकाचा सर्व विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ते करत असतात. मी विश्वासराव आरोटे साहेबांचं देखील या ठिकाणी आपल्या गावच्या वतीने या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वांची दिलगिरी व्यक्त करून उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व शिक्षक, शिक्षिकेतर, कर्मचारी, वर्गभगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, फेब्रुवारी-मार्च या कालावधीमध्ये इयत्ता 10वी आणि 12वी ज्या परीक्षा झाल्या, त्या गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर 5वी-8वी शिष्यवृत्ती आणि NMS परीक्षा, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, या स्पर्धांमध्ये, परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्यासपीठावर पारितोषिकं भेटले, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, या विद्यालयाचे पर्यवेक्षक, ज्युनियर कॉलेजचे इन्चार्ज आणि विद्यालयाच्या प्राचार्या, या सर्वांचं अभिनंदन करतो. हे सर्व यश संपादन करत असताना गावचं सुद्धा मुलांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचं संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो. इयत्ता 10वीचा जो काही निकाल आहे हा 98.11% लागलेला आहे. 106 विद्यार्थ्यांपैकी 104 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 12वी कला शाखेचा जो काही निकाल आहे तो 92.83% लागलेला आहे. 58 पैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 12वी विज्ञान शाखेचा निकाल हा 100% लागलेला आहे. 58 पैकी 58 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष आनंदाची बाब म्हणजे विज्ञान शाखेचा जो काही निकाल आहे हा दरवर्षी 100% लागलेला आहे. बारावीला विज्ञान शाखेमध्ये गायकर शुभाला जालिंदर ही 80% गुण मिळवून विद्यालयामध्ये प्रथम आलेली आहे.
कला शाखेमध्ये गायकर साक्षी संदीप 79% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आलेली आहे आणि गायकर पार्थ वसंत हा इयत्ता 10वी मध्ये 91.7% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आलेला आहे. ब्राह्मणवाडा विद्यालयाचा इथून पाठीमागचा इतिहास पाहिला, हे वर्ष आपण सोडून द्या, तर तालुक्यामध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा या क्रमांकामध्ये या विद्यालयाचे, या गावचे विद्यार्थी राहिलेले आहेत. दुसरी एक आनंदाची बाब अशी की यावर्षी आणि इथून पाठीमागे सुद्धा तालुक्यामध्ये जे जे विद्यार्थी पहिले आलेले आहेत 10वीच्या परीक्षेमध्ये, त्यामध्ये अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्याच विविध विद्यालयांमधील विद्यार्थी हे पहिल्या 5 क्रमांकामध्ये 3 ते 4 विद्यार्थी कायम राहिलेले. मार्च 2026च्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा जर विचार जर केला तर तालुक्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी वगळता दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा 4 विद्यार्थी हे एकट्या अगस्ती विद्यालयाचे आलेले आहेत. संस्थेनं सुरुवातीपासून, स्थापनेपासून आजपर्यंत जी गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता व्यवस्थित ठेवलेली आहे. हीच गुणवत्ता इथून पुढे राहील अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांना ग्वाही देतो. गावचं नेहमीच सहकार्य असतं, असं सहकार्य इथून पुढेही आमच्या या शिक्षकांना असावं, राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. आजच्या या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या अगस्ती एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय सतीजी नायकवाडी साहेब, श्रीजी नायकवाडी साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अप्पा, आमच्या गावचे उपसरपंच सुभाषजी गायकर, आमचे मार्केट कमिटीचे संचालक, ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, सन्माननीय सतीजी आरोटे, आमच्या ब्राह्मणवाडा गावच्या महिला आघाडीच्या नेत्या सन्माननीय शारदाताई गायकर, त्याप्रमाणे दुसऱ्या महिला आघाडीच्या नेत्या शालूताई आरोटे कोरगाळ, त्याप्रमाणे राजे शिवाजीनाथा सागर, आमचे टंकामुक्तीचे शिवरामदादा, नंतर आपल्या गावचे माजी उपसरपंच आणि शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय भारतजी आरोटे सर, त्या गावचे पोलीस पाटील शिवाजीराव हंडे, सर्व पालक, आता या गावचे प्रतिष्ठित व्यापारी, त्या गावचेच नाही तर परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी प्रकाशजी भलगर सर, ज्यांचा आपण सत्कार केला ते आमचे आदरणीय खांबेकर सर, त्याप्रमाणे देठे सर, या विद्यालयाचे सर्व स्टाफ, टीचिंग, नॉन टीचिंग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सगळ्यांचे नाव खरं म्हणजे आमचे चंद्रकांतजी गोमखे साहेब, कोथे सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे. खरं म्हणजे मी सगळ्यांची नावं घेऊ इच्छितो, घेऊ शकतो, परंतु वेळेचं बंधन आहे. मित्रांनो, तुम्ही जे काय आता सन्मान घेतले ह्या शाळेमध्ये शिकल्यामुळे घेतले. तुम्हाला होतो बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली करून देण्याचं खऱ्या अर्थाने पहिलं काम कर्मवीरांप्रमाणे कुणी केलं असेल तर आदरणीय कैलासवासी बहा नायकवाडी सरांनी. बहा नायकवाडी सरांनी अगस्ती एज्युकेशन संस्थेची स्थापना केली
आणि तेच सर्वेसर्वा होते आदरणीय कैलासवासी दादासाहेब पोते, भाऊसाहेब भांडे, लालचंदजी शहा हे त्यांना साथीला होते. परंतु खऱ्या अर्थाने शिक्षणाचं जे काही त्यांनी आराखडा मांडला तो महानायकवाडी सरांनी. पहिली शिक्षण संस्था त्यांनी अगस्ती एज्युकेशन बहुजनांसाठी स्थापन केली आणि पहिलं हायस्कूल हे सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा आहे. त्याच्यानंतर अगस्ती आहे आणि अगस्ती एज्युकेशनचे सर्वा महानायकवाडी सर हे पहिल्यापासून आहे. त्यांनी नुसती अगस्ती एज्युकेशन संस्था स्थापन नाही केली, तर उच्च शिक्षण मिळावं म्हणून महानायकवाडी सरांनी अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या उभारणीमध्ये देखील सिंहाचा वाटा उचलला. नवे अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे पहिले सेक्रेटरी हे महानायकवाडी सर होते आणि पहिले अध्यक्ष सरकार महर्षी आदरणीय कैलासवासी भाऊसाहेब भांडे होते. म्हणजे ह्या जोडधुळीनं अगस्ती एज्युकेशन, अकोले तालुका एज्युकेशन या संस्थेची निर्मिती केली आणि त्याचं फलित खऱ्या अर्थाने आपण आज पाहत आहोत. मीही या सह्याद्री विद्यालयाचा विद्यार्थी आहे. हा, ज्या वेळेस कॉलेजची स्थापना झाली महानायकवाडी सरांचं स्वप्न होतं नुसतं हायस्कूल पर्यंत थांबायचं नाही, उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून महाविद्यालय ज्यावेळेस सुरू झालं 72ला अकोले तालुका एज्युकेशनची स्थापना झाली, 74ला कॉलेज सुरू झालं आणि जागेची अडचण होती. तर खऱ्या अर्थाने नायकवाडी सरांनी अगस्ती विद्यालयामध्ये कॉलेज सुरू केलं. इतकंच नाही तर भाऊसाहेब भांडे सभापती असताना शेतकरी निवास होतं, ते शेतकरी निवास सुद्धा त्यांनी या शिक्षण संस्थेला नव्हे तुम्हा आम्हा सर्वांच्या सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी म्हणून झालं. आता हे कशासाठी, तर हे सर्व तुमच्यासाठी चाललेलं आहे मित्रो. आज तुम्ही जे बक्षिसं घेतली, सर्व क्षेत्रामध्ये बक्षिसं घेतली, खेळामधली बक्षीस घेतली, शिक्षणामधली घेतली, चित्रकलेमधली घेतली, सर्व बक्षिसं घेतली, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांचं अभिनंदन करतो मित्रो. पण या यशाने हुरवून जाऊ नका आणि अपयशाने खचूनही जायचं नाही. यशाने हुरवून गेल्यानंतर भविष्यामध्ये तेच यश डोक्यात राहिलं तर भविष्याचा वेग घ्यायला अडचणी येतात. इतरांसाठी सांगतो, जरी आज तुम्हाला बक्षिसं मिळाली नाही तर उद्या निश्चितच मिळतील, कारण माणूस झिरोतून डेव्हलप होत असतो. 1975ला आमची बॅच 10वीला होती या सह्याद्री विद्यालयामध्ये आणि त्या विद्यालयामध्ये मी इंग्रजी विषयामध्ये पहिला आलो होतो सांगतो आणि माझा सत्कारही झाला. तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण मी अजून मार्क्स सांगणार आहे. आमचा 75% निकाल लागला. 20 विद्यार्थी होते, 15 पास झाले, 5 नापास झाले, 75% निकाल लागला. मी इंग्लिशमध्ये पहिला आलो आणि इंग्लिशला मला मार्क्स होते 37. 37 म्हणजे खऱ्या अर्थाने एक आमचा शरद भांडे माझा भाऊच होता, त्याला 37 मार्क होते, मला 37 मार्क होते आणि बाकी 13 विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये 35 मार्क होते. आणि हे झालं. परंतु मला याच्यासाठी हे सांगायचं आहे का नुसती गुणवत्ता, नुसतं मार्क हा सुद्धा एक आकडा असू शकतो, परंतु तुम्हाला नंतर करिअर करण्यासाठी या गुणवत्तेमध्ये सुधारणा करायची आहे. आणि म्हणून जरी आता ज्यांना मार्क्स मिळाले नाही, ज्यांना बक्षीस मिळालं नाही, त्यांनीही आशा सोडायची नाही. आमचंही 37 मार्क मिळून देखील इंग्लिश मिडियमचं LLBचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये सगळं काम करण्याची संधी सुद्धा मिळाली. आणि हे विद्येला अनन्यसाधारण महत्व आहे. या सह्याद्री विद्यालयामध्ये कैलासवासी D.K. वैद्य सर यांनी मला संस्कृत शिकवलं आणि ते संस्कृतचे श्लोक अजूनही माझ्या पाठ आहे सर. आणि त्यामुळं जसं नक्षत्रभूषणम चंद्रो नारीणाम भूषणम पती पृथ्वीभूषणम राजा विद्या सर्वस्व भूषणम. नक्षत्राला चंद्र शोभून दिसतो, पृथ्वीला राजा शोभून दिसतो, स्त्रीला पती शोभून दिसतो, पण जगामध्ये अशी एकच वस्तू आहे की जी सर्वांना शोभून दिसते आणि तिचं नाव आहे विद्या. आणि तेच विद्यालयाचं काम खऱ्या अर्थाने आपली अगस्ती एज्युकेशन संस्था करते. आणि म्हणून या सह्याद्री विद्यालयाचे विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये घोडदौड करतायत. आणि पण ही ज्ञान कधी भेटे, आपण आळस झटकून काम केलं तर.
आता यायचा जमाना आहे, आळस झटकला पाहिजे. नाहीतर आलस्यस्य कुतो विद्या विना विद्या कुतो धनम अधनस्य कुतो मित्र मामित्रस्य कुतो. हा सुपम म्हणजे आयुष्याला विद्या भेटणार नाही. विद्या नसेल म्हणजे ज्ञान नसेल तर तुम्हाला धन मिळणार नाही. धन नसेल तर तुम्हाला मित्र मिळणार नाही. आणि मित्र मिळणार नसेल तर तुम्हाला सुख सुद्धा मिळणार नाही. म्हणून विद्येला अनन्यसाधारण महत्व आहे. मग हे विद्या करायचं. मग विद्या सुद्धा दोन प्रकारची आहे. आपण शिक्षण घेतो, हुशार आणि शहाणा यामध्ये फरक आहे मित्र. हुशार आणि शहाणा. मी नेहमी एक चांगलं उदाहरण देतो. लादेन सुद्धा हुशार होता. 10x10च्या खोलीमध्ये बसून त्याने अमेरिकेतलं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवून दिलं होतं. तो कमी हुशार नव्हता. 10x10च्या खोलीमध्ये बसून अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवून दिलं म्हणजे त्याची जर लौकिक अर्थाने परीक्षा घेतली असती तर कदाचित 100 पैकी 100 मार्क्स त्याला मिळाले असते. पण तुमच्यासारखा सत्कार इथं त्यांनी मान्यवरांच्या हस्ते कधी केला झाला नाही. त्याचा का झाला नाही? तो तर हुशार होता, फार हुशार होता, तरी त्याचा सत्कार झाला नाही. कारण तो फक्त हुशार होता, तो शहाणा नव्हता. म्हणून आपली हुशारी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी उपयोगात आणण्यासाठी जे शहाणपण लागतं हे शहाणपण फार महत्वाचं आहे. आणि हे शहाणपण खऱ्या अर्थाने अगस्ती एज्युकेशनचे सह्याद्री विद्यालय ह्या विद्यार्थ्यांना देतं. आणि म्हणून तुमच्या मला आतापर्यंत निकालाची परंपरा सांगितली नायकवाडी सरांनी फार चांगलं सांगितलंय. सगळे विद्यार्थी आपले तालुक्यामध्ये सुद्धा पहिले आलेले आहेत, तालुक्यामध्ये सुद्धा पहिलेले आहेत. आणि मला अभिनंदन करायचं आहे नायकवाडी सरांचं की त्यांचं ह्या युनिटवर अति चांगलं लक्ष आहे, फार चांगलं लक्ष आहे. आणि ते चांगलं स्टाफ सुद्धा तुम्ही सर फार चांगला दिलेला आहे. युनिट चांगला आहे. अगदी खंडकर सरांपासून आम्ही पाहतो आतापर्यंत. आणि मग तुमचं जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे, जे व्यवस्थापन आहे, शाळेचं जे काही ओढ आहे. सरांचं दुसरं वैशिष्ट्य आहे, त्यांनी फक्त शिक्षणाचा ध्यास घेतलेला आहे नायकवाडी सरांचा. म्हणजे नायकवाडी सरांनी तर घेतला, पण हे दोन्ही नायकवाडी बंधूंनी तोच ध्यास घेतलाय. ते बाकीकडे डोकावत नाही. शिक्षण एकच शिक्षण. आणि त्या क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने प्रगती केलेली आहे. आता जमाना विद्यार्थ्यांनो पुढे एआयचा जमाना आहे. ऐकताय ना तुम्ही? एआयचा जमाना म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे ते जी काय बुद्धिमत्ता आहे, तुम्ही एक क्लिक केलं. आता मुलीनं सुद्धा एक मोबाईलमध्ये ते पाहिलं आणि ती पाहते. आमच्यापेक्षा मोबाईल तुम्हाला चांगला पाहता येतो. आणि त्या मोबाईलमध्ये एआय जर तुम्ही ॲप असेल तर त्यावर तुम्हाला जगातली सगळी माहिती मिळते. काय घ्यायचं, काय डाउनलोड करायचं हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे. आणि म्हणून एआय ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. मग कृत्रिम बुद्धिमत्तेने होणार काय आहे? कृत्रिम बुद्धिमत्तेने तुम्हाला जे ज्ञान मिळेल ते मिळेल, परंतु तुमची उपजत बुद्धी जी आहे, तुमची उपजत बुद्धी आहे ते ज्ञान एआय मध्ये सुद्धा नाही. एडिसन तुम्हाला माहित आहे? एडिसन माहित आहे तुम्हाला? एडिसन शास्त्रज्ञ होता. शास्त्रज्ञ त्याने कशाचा शोध लावला? बल्बचा शोध लावला. बल्बचा शोध लागला. आणि ज्यावेळेस तुमच्यासारखा तो शाळेमध्ये होता त्यावेळेस त्याला वेडा ठरवलं. तो बुद्धी म्हणजे त्याला बुद्धी नाही असं ठरवलं, तो ढळे असं ठरवलं. पण त्यांनी वेळ फक्त एकच घेतलं होतं की कोणत्याही हा बल्ब कसा पेटेल. हजारो वेळा त्याला अपयश आलं, हजारो वेळा अपयश आलं. आणि नंतर मात्र एका प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाले आणि बटन दाबताच बल्ब लागला. आणि नंतर त्याला किती आनंद झाला. आणि तोच प्रकाश आता जग पाहतंय, हे जग पाहतंय. त्याच प्रकाशात आपण आहोत. असा तो एडिसन अगदी शाळेमधून रेस्टिकेट करण्यापर्यंत त्यांची मदत गेली. आणि पुन्हा एका खोलीमध्ये कोंडून घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने ते प्रयोग केले आणि जगाला प्रकाश दाखवला, तो एडिसन. आणि म्हणून आपली जी मी एआय बद्दल बोलतोय, एआय आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, पण तुमची उपजत बुद्धिमत्ता आहे. त्यांनी जर समजा ऐकून माहितीवर किंवा उपलब्ध असलेल्या माहितीवर जर अभ्यास केला असता तर या शास्त्रज्ञांनी कोणतेही शोध लावले नसते. आणि म्हणून एआय पेक्षा आपली उपजत बुद्धी आहे. आपल्या बुद्धीला चालना द्या. आता तुमच्याकडे टॅब आलेत, मोबाईल आहेत, कॉम्प्युटर आलेत. आता मला अशी भीती वाटायला लागली का भविष्यात तुम्हाला सगळं येईल पण तुम्हाला लिहिता येतं का नाही हा प्रश्न निर्माण होईल.
तुमचं हस्ताक्षर कळतं का नाही हे एक प्रश्न निर्माण होईल. कॉम्प्युटरवर टाईप केल्यावर सगळ्यांचं अक्षर सारखं दिसेल, पण तुम्हाला लिहिता येईल का नाही हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून ते झालं पाहिजे. आताची शिक्षण पद्धती मित्र, तुम्ही मराठी मीडियम मध्ये शिकताय, परंतु फार चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकताय. आजच्या शिक्षण पद्धती ही झगमगाटाची झालेली आहे. झगमगाट पाहिजे, आणि झगमगाट पाहिजे म्हणजे कशा पद्धतीचा झगमगाट असतो तुम्हाला माहित आहे. एकदा सोनं पांघरायचे म्हणजे लक्तर पांघरून सोनं विकायला बसलो. लक्तर पांघरून सोनं विकायला बसलो, कोणी फिरकलंच नाही. लक्तर पांघरून सोनं विकायला बसलो, कुणी फिरकलंच नाही. पण सोनं पांघरून लक्तर विकली, गर्दी हटलीच नाही. अर्थ कळला. याचा अर्थ असा आहे का ह्या झगमगाट दुनियामध्ये मोठमोठ्या स्कूलमध्ये सगळी आमिष दाखवून तुम्हाला शिक्षण दिलं जातं. लाखो रुपयाची फी तुमच्याकडून घेतली जाते, लाखो रुपयाची. पण प्रत्यक्षात तुम्हाला काय दिलं जातं? शिक्षण सुद्धा बाजार झाला, शिक्षण सुद्धा व्यापार झाला. तुम्ही आता 10वी पर्यंत शिकलात, सर इथे आहे, सर्व मांडी आली इथे आहे शिक्षण क्षेत्रातली. तुम्हाला खर्च एवढा नाही आला, पालकही इथे असलेले आहे. पण तुम्ही जर समजा अशा काही शाळांमध्ये गेला, लाखो रुपयांची फी तुम्हाला द्यावी लागते, लाखो रुपयांची फी तुम्हाला द्यावी लागते. या शाळेत सुद्धा खऱ्या अर्थाने या शाळेत सुद्धा आम्ही पहिल्यापासून आपण तर EBCचे फॉर्म भरून शिकलो. म्हणून हे चांगलं शिक्षण. आणि याच विद्यालयामध्ये शिकलेले विद्यार्थी परदेशामध्ये लाखो रुपयाचे पॅकेज घेतात, हे आपण आज अनुभवतोय. घेतोय ना. आपलेच विद्यार्थी, तुमचेच नातेवाईक फॉरेनला आहेत, या ब्राह्मणवाड्याचे सुद्धा आहेत, आणि लाखो रुपयाचे पॅकेज घेत आहेत, आणि ते ह्या सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा इथं शिकलेले आहेत. काय अडलं त्यांचं? काहीही अडलं नाही, तरी तिला शिकताय. आता पुढचा धोका आणखी सांगतो. त्या AI दुनियेत आता परदेशामध्ये सुद्धा नोकऱ्यांची त्रुटी निर्माण झालेली आहे. तिथं सुद्धा आता यामुळं बेकारीचं संकट ओढवणार आहे. म्हणून आता तुमच्या सर्वांच्या पुढे एक आव्हान आहे का आपली बुद्धी विकसित केली पाहिजे. जे काही हुशारी आहे ही शहाणपणाने वापरली पाहिजे. आणि हेच करत असताना मोबाईलचा वापर सुद्धा त्याचप्रमाणे केला पाहिजे. मोबाईल ही एक अशी वस्तू आहे, ती सगळी आपल्या अक्षरावर लिहिते. किंवा आपण नाही का चित्रगुप्त आपल्या पाप पुण्याचा हिशेब ठेवतो, असं आपण म्हटलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये, की आपण रोज वागताना जे काही करतो तो चित्रगुप्त नोंद ठेवतो. पापाची नोंद पापामध्ये करतो आणि पुण्याची नोंद पुण्यामध्ये करतो. परंतु आता तो चित्रगुप्त आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु मोबाईलचे टावर हे मात्र चित्रगुप्त आहे. तुम्ही तुमचा मोबाईलवरून कुठे काय कोणाशी किती वेळ बोलला आणि काय बोलला हे सर्व कळतंय, रेकॉर्ड होते, हे सर्व कळतंय. म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीने, म्हणून हुशार आणि शहाणा यातला फरक तुम्हाला सांगितला. मोबाईल सगळा पाहता येतो, जो हुशार आहे त्यांना पाहता येतो, पण जे शहाणे आहेत ना, जे पाहायचं तेच पाहतात, बाकीचं मात्र ते पाहत नाही. आपल्याला काय व्हायचंय? APJ अब्दुल कलाम सारखा माणूस तुमच्या सारख्या शाळेमध्ये शिकून राष्ट्रपती पदापर्यंत गेले, आणि राष्ट्रपती पद त्यांचं संपल्यानंतर पुन्हा तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला ते आले. त्यांनी कुठलीही प्रॉपर्टी वाढवली नाही. बुद्धिमत्ता हीच प्रॉपर्टी आहे. मग APJ अब्दुल कलाम व्हायचं का अफजल कसाब व्हायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. APJ कलाम कसं व्हायचं हे सह्याद्री विद्यालय शिकवेल, आणि कसाब कसं व्हायचं हे तुम्हाला बाहेर लोक शिकवतील. म्हणून काय घ्यायचं हे आपल्या मुलींच्या संदर्भात सांगतो. नारी को मत हो नारी वही है नर की खान, उसके ही उधर से पैदा हुए रामकृष्ण और हनुमान. मग मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत. आणि म्हणून आजची जर परिस्थिती पाहिली तर मुलीच अतिउच्च शिक्षण घेणारे आहेत, त्याच मेरिटचे आहेत. मुलं मागे पडलेले आहेत. आणि मुलांना लक्षात घ्या, आता मुलांना मुली मिळत नाही अशी अवस्था झालेली आहे. याचं कारण तुम्ही कुठेतरी कमी पडताय, आणि म्हणून हे तुम्ही कमी पडता कामा नये. आणि म्हणून पुन्हा ज्यावेळेस तुम्ही आता बाहेरच्या जगात जाणार आहात,
बाहेरच्या का जे एक टर्निंग पॉईंट आहे लाईफचा, आणि हे लाईफचा टर्निंग पॉईंट झालं तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहे, कोणतं क्षेत्र निवडायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. कोणतंही क्षेत्र कमी नाही, ज्या क्षेत्रात जाल त्यामध्ये टॉपला राहा. आणि म्हणून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नरेंद्रजी जाधव एकदा म्हटले होते की प्रत्येक माणसामध्ये एक राजहंस लपलेला असतो, प्रत्येक माणसामध्ये एक राजहंस लपलेला असतो, प्रत्येक माणसामध्ये एक चांगला गुण असतो, पण तो गुण ओळखायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे, आणि ती आपल्याला शिक्षक शिकवत असतात. आणि म्हणून आपल्यामध्ये जे काही चांगली हे आहे, चांगली ऊर्जा आहे, ते गुण आपण ओळखा आणि त्यानुसार आपण पुढच्या भविष्यामध्ये करिअर करा. असं जर करिअर केलं तर निश्चितच यश तुमच्यापासून दूर जाणार नाही, अपयशाने मात्र खचायचं नाही. आता काही विद्यार्थी काय करतात, अपयश आलं तुम्ही आता आहे ना, एक आताचीच एक बातमी होती, 10वीचा विद्यार्थी कुठंतरी फेल झाला किंवा मेरिटमध्ये काही नाही आला, त्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली. आत्महत्या हा कशावरच हा उपाय नाही, आणि म्हणून आत्महत्येसारखे विचार मनात नाही आले पाहिजे. उलट एकदा तो एडिसन तर हजारो वेळा प्रयत्न केले, तुम्ही एकदा करायला काय हरकत आहे. आणि म्हणून असं नाराज व्हायचं नाही, आपलं करिअर घडवायचं, कोणतंही क्षेत्र कमी नाही. आणि म्हणून आपले जे विद्यार्थी जे काही शिक्षक तुम्हाला सांगत असतात, कधी कधी शिक्षक रागवतही असतात. मी नेहमी सांगत असतो, सूर्यामध्ये आग आहे, चंद्रावरती डाग आहे, आणि आमच्या गुरुजनांचा तुमच्यावर राग आहे, तो प्रेमाचाच एक भाग आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणूनच ते सगळं सांगत असतात. तुमचं आता जगामध्ये अशा दोनच व्यक्ती आहेत का तुमच्या यशाने त्यांना अभिमान वाटतो. कोण व्यक्ती आहेत त्या? एक आहे तुमचे आईबाप, तुम्ही यश मिळवलं तुमच्या आईबापांना फार आनंद होतो, आणि दुसरे आहेत गुरुजन का ज्यांना 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 तुमच्याला यश मिळालं ना तर फार होईल. तुम्ही जर एखादे कलेक्टर झालात ना, कलेक्टर तुम्ही जर कलेक्टर झाला तर आमच्या नायकवाडी सरांची मान म्हणजे मला काही होणार आहे. माझा विद्यार्थी अशा पद्धतीनं म्हणजे तुमचं यश हे दोन गुरूंना आणि आई वडिलांना फार आनंद होत असतो. परंतु ही जी काही तुमचं ज्ञान आहे हे समाजासाठी वापरलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो गुणवत्तेची कदर होते. तुम्ही उद्या चांगले IAS अधिकारी झाला, होणारच आहात, तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी होणारे सांगतो तुम्हाला, ब्राह्मणवाड्याचे आहात तुम्ही, हे पाणी अगदी वेगळंच आहे, आणि तुम्ही ते होणार आहात. हे ज्यावेळेस तुम्ही होताल ना त्यावेळेस तुम्ही आता अनेक बातम्या वाचता ना, मग तुम्हाला तुकाराम मुंडे व्हायला आवडेल ना. असा ज्या क्षेत्राचा आपलं कर्तव्य काय आहे, आपली जबाबदारी काय आहे, आणि आपण कशाचा पगार घेतो हे ज्या वेळेस कळेल त्यावेळेस कर्तव्याशी निष्ठा राखून ज्यावेळेस काम करेल त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुकाराम मुंडे व्हा. आज तुमच्या मंत्रिमंडळात 101 कुठल्याही सगळ्या कलेक्टर अनेक अधिकारी आहेत, तुकाराम मुंडेंचंच नाव का घेतलं जातं, याला कारण तो त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलेले आहे. आणि म्हणून हे जर केलं तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि म्हणून हे तुम्ही केलं पाहिजे, हे झालं पाहिजे. आणि हेच करत असताना 1-2 चुका नेहमी होत असतात विद्यार्थ्यांकडून. काही कंटाळा आला का थोडा? कंटाळा आला असेल तर हे खरं आहे, हे शिक्षण क्षेत्र माझ्या आवडीचे 2 क्षेत्र आहे, एक शिक्षण क्षेत्र आणि एक सहकार. पण पहिला प्रेफरन्स माझा शिक्षणाला आहे, आणि 27 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आदरणीय नायकवाडी सरांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांचं. आणि म्हणून ते शिक्षण ज्या गावचं शिक्षण आणि शाळा चांगली आहे ना, मंदिरांपेक्षा शाळा चांगल्या असल्या पाहिजे, कारण ते सुद्धा मंदिरच आहे. मंदिराबरोबर शाळा सुद्धा चांगल्या असल्या पाहिजे. आणि म्हणून आपण जे काय करणार, एक इरर ऑफ अंडरस्टँडिंग आणि इरर ऑफ कॅरेक्टर याच्यातला फरक तुम्हाला सांगतो. पोरांतून 2 चुका होत असतात, त्या बोलण्याच्या आहेत का थांबायच्या आहेत. काही समजुतीच्या चुका असतात आणि काही वर्तनाच्या चुका असतात. तर समजुतीच्या चुका लहानपणात होत असतात आणि वर्तनाच्या चुका मात्र मोठ्यापणे होत असतात.
मग वर्तनाची चूक कोणती? समजा तुम्ही मोठे झाला, 18 वर्षापेक्षा पुढे जास्त वयाचे झाला आणि एखादा गुन्हा केला तर तुमच्यावर केस दाखल होईल, कोर्टामध्ये पोलीस तुम्हाला नेतील आणि नंतर कोर्टामध्ये जर तुम्ही सांगितलं का साहेब मला कायदाही माहीत नव्हता आणि किती वयाचं हे माहीत नव्हतं म्हणून अजाणतेपणे माझ्याकडून घडलं, कोर्ट तुम्हाला माफ करणार नाही. कारण इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज. कायद्याचं अज्ञान माफ केलं जात नाही. आम्हाला कायदा कोणी शिकवलाच नाही, असा डिफेन्स, असा बचाव तुम्हाला चालत नाही. म्हणून आणि मग कायदा म्हणजे तरी काय? लॉ इज नथिंग बट कॉमन सेन्स. कॉमन सेन्स म्हणजे जी आपल्या सत्सद विवेका बुद्धीवर घासून जी काही विचार आहे, जी कृती आहे ती तुमच्या बुद्धीला पटेल ते कायदेशीरच असते. 99% कायदेशीर असते. एखाद्याला मारणं कोणाला पटेल का? म्हणजेच काय? एखाद्याला मारणं ही चूक आहे, बरोबर ना? एखाद्याने चोरी करणं तुम्हाला पटतं का? कोणाला चोरी करणं चांगलं वाटतं का? नाही. म्हणजे चोरी करणं हे बेकायदेशीर आहे. आपण पाप पुण्य जे म्हणतो ना, पापाची कल्पना, पुण्याची कल्पना, तर पाप म्हणजे जवळजवळ बेकायदेशीर वर्तन असतं आणि पुण्य हे जवळजवळ कायदेशीर वर्तन असतं. मित्रो, हे सांगायला अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट करता येईल, तसं पुष्कळ सांगता येईल, पण आपला वयोगत आणि आपला सर्व वेळ लक्षात घेता मी ज्यावेळेस नंतर केव्हा येईल त्यावेळेस निश्चित बोलेन. आणि मग अशा पद्धतीने जर तुम्ही राहिला तर शाळेचं नाव मोठं होईल, संस्थेचं नाव मोठं होईल, तालुक्याचं नाव मोठं होईल आणि आपल्या देशाचं नावसुद्धा निश्चितच मोठे होईल. पण असं झालं नाही तर मग स्वर्गातल्या नायकवाडी बाबा आता तरी जागे व्हावे, आपल्याच्या लेकरांचे दुःख तरी पाहावे. यशाचा घालून पाया जातो क्षणात वाया, आम्ही तुटतो खाया आमची तर दुर्बल काया, त्या निराशेचा स्वर सदैव आम्ही गावा, आपल्याच लेकरांचे दुःख. असं जर बाबांना वाटू द्यायचं नसेल, त्यांनी जर हेतून संसार आहे हे ऐकून काढलं, ते त्यांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर मित्र, आतापर्यंत जी काही यशाची परंपरा या सह्याद्री विद्यालयाची आहे तीच परंपरा तुम्हाला पुढे न्यायची आहे. पुन्हा एकदा असा तुमच्या चांगल्या यशाचा सत्कार करण्याची संधी आम्हाला पुन्हा तुम्ही द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आयोजकांचेही मी खऱ्या अर्थाने आभार मानतो. आणि थोडं जास्तच जर बोर केला असेल तर त्याबद्दल सॉरी म्हणतो आणि तुम्हाला पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देऊन थांबतो. हा आवाज होत आहे. आम्हा सर्व अगस्ती परिवाराचे सर्व स्वतंत्र सैनिक स्वर्गीय बाळा नायकवाडी सर तथा आई यांना प्रथमतः अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यासपीठावरील आपल्याला अध्यक्षांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे यश आपल्याला संपादन होते यासाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त आहे, सर्वांमध्ये प्रामाणिकपणा आहे, चारित्र्य, अहंकार आणि आपल्यामध्ये असणारे जे काही चातुर्यता आहे, या गोष्टी जर आपण यशस्वीपणे पार पाडल्या तर निश्चित आपल्याला यश मिळतं. आपणा सर्वांना बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चित यश मिळेल अशी अपेक्षा सुद्धा आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय नायकवाडी सरांनी पण केली आहे. म्हणून प्रथमतः आपल्या संस्थेचे आदरणीय श्रीजी नायकवाडी सर, आदरणीय संदीपजी नायकवाडी सर, आदरणीय सतीजी नायकवाडी सर, हे तिन्ही असणारे जे सर आहेत हे सर्व आपल्याला नेहमीच येतात, मार्गदर्शन करतात. म्हणून सर्वप्रथम सह्याद्री विद्यालयाच्या वतीने आम्हा सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर अगदी कालच आम्ही एक फोन केला अध्यक्षांना की सर आपल्याला शाळेचा असा कार्यक्रम घ्यायचा आहे. सरांनी माझं बरंचसं काम होतं ते मागे ठेवून ते तत्परतेने बरोबर 8:30 वाजता ते हजर राहिले. त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिली. म्हणून आदरणीय अध्यक्ष के बी आंडे साहेब यांचेही मी मनापासून आभार मानतो. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि उपसरपंच आदरणीय सुभाषजी गायकर, त्याचबरोबर सर्व असणारे कार्यकारी सदस्य, सर्व पालक, सर्व संस्थांचे विविध अधिकारी पदाधिकारी या सर्वांचे मी आपल्या सर्व कार्यक्रमाच्या वतीने त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी, सर्व असणारे पालक आणि व्यासपीठावरील कोणाचा नमूद करायला असेल तर सर्व आणि सर्वसामान्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.